नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन. आज आपण माऊलीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तुझ्या कृपेचे महिमान आघडे सर्व साधनाहून. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथाच्या 18व्या अध्यायात भाऊ कवरांना झालेल्या फोडाची कथा हरिभक्त पारायण दासगणू महाराजांनी वर्णन केली आहे. व्याधीचे त्रस्त झालेले भाऊ कवरांना महाराजांच्या कृपेने दिलासा मिळाला हे सांगतात. दासगणू महाराज म्हणता, फोडास लाविता अंगारा तो तत्काळ फुटला खरा, येऊ लागला भरभरा पू त्या स्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार, पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्वत. हे जे वर्णन आहे ते मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवला आहे. साधारण 1962-63चा हा अनुभव आहे. तेव्हा मी इयत्ता 7वीत होतो. कोकणातील देवगड तालुक्यात सौंदाळे हे आमचं गाव. तिथून 8 किलोमीटर अंतरावरील पडेल येथे माझ्या मामाच्या घरी मी शिकण्यासाठी राहत होतो. एक दिवस माझ्या डाव्या पायाच्या पोटरीवर एक लहान पुरळ किंवा अगदी बारीक फोड होऊन त्या भागात खूप खास सुटले. वाटलं बारीकसा पुरळ आहे, ठीक होईल. पण प्रत्यक्षात ते दुखणं आणि त्याचा आकार वाढत गेला आणि 2-4 दिवसात पोटरीवर त्या ठिकाणी चांगलं लिंबाच्या आकाराचं गळू झालं. अजिबात चालता येईना. पूर्ण पाय अखडल्यासारखा होऊन पायात खूप वेदना व्हायला लागल्या. हालचाल अशक्य होती व 7वीची परीक्षा सुरू झाली. कशीबशी परीक्षा पूर्ण केली. वडिलांनी सौंदाळे येथे नेण्यासाठी डोली करून त्यातून मला ते घरी घेऊन आले. त्या काळात तिथे रस्तेच नव्हते, त्यामुळे वाहन असण्याचा प्रश्नच नव्हता. मी गजानन महाराजांकडे आकर्षित होऊन त्यांची भक्ती करावी हे नियतीनं जणू लिहून ठेवलं होतं. माझ्या पायावर गळू होऊन आता 2 आठवडे लोटले होते. उपाय सुरू होते, पण सर्व हतबल झाले होते आणि मी निराश. त्या सुमारास माझी आत्या चंपूताई फाटक, जी खामगावला असायची, आमच्या घरी आली. आत्या शेगावच्या गजानन महाराजांची भक्त. नियमाने गजानन विजय वाचण्याचा तिचा नियम. तिनं माझ्या वेदना पाहिल्या. आत्या म्हणाली, मी तिथे महाराजांचा अंगारा लावते, तो फोड फुटेल. आत्याने रात्री महाराजांना प्रार्थना करून अंगारा गळूला लावला. नंतर मी रात्री झोपलो. सकाळी मला जाग आली. पाहतो तर ते गळू फुटलं आणि त्यातून पू बाहेर येऊ लागला. पूर्ण पू बाहेर पडला आणि मला आराम वाटला. त्या दिवसापासून मी श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय रोज वाचतो आहे. प्रवासात देखील पोथी बरोबर असते. अध्याय वाचन होत नाही तोपर्यंत मी घराबाहेर पडत नाही. आज या गोष्टीला 55-56 वर्ष झाली. पण त्या 15 दिवसात मी ज्या वेदना भोगल्या त्या आठवणी आजही ताज्या आहेत. आणि गळू झालेल्या त्या जागेवर जेव्हाही नजर जाते तेव्हा गजानन महाराजांविषयी श्रद्धा माझ्या मनात अधिक दृढ झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या मनात असलेली श्रद्धा अधिक वाढीस लावणारा अजून एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. 1974च्या सुमारास मी लग्नाच्या बेडीत अडकलो. माझी पत्नी सौ उर्मिला लक्ष्मण ताम्हणकर ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. मला एकूण 3 मुलगे. मोठा प्रसाद डॉक्टर आहे, नंबर 2 विनोद इंजिनियर आहे आणि तिसरा आणि सर्वात लहान मुलगा सागर याने वाणिज्य विषयात शिक्षण घेतलं आहे. मला आठवतं, इसवी सन 1982 सालची गोष्ट. सागरच्या वेळेस उर्मिलाला दिवस होते. कणकवली येथे डॉक्टर नवरे यांचा दवाखाना होता. डॉक्टर नवरे यांची ख्याती गरिबांचे डॉक्टर म्हणून होती. अत्यंत सात्विक वृत्तीचे डॉक्टर होते. रोग्यांविषयी कनवाळू, पैशाचा मोह नाही. हल्ली असे डॉक्टर दुर्मिळ झाले आहेत. असो, तर डॉक्टर नवरे यांच्याकडे सौ उर्मिलाचं नाव नोंदविलं होतं. 7व्या-8व्या महिन्यात डॉक्टरांना उर्मिलाच्या तब्येतीतील बिघाड वाटून त्यांनी डॉक्टर मोघे यांच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीकरिता रेफर केलं आणि उर्मिलाला कावीळ झाल्याचं निदान झालं. उर्मिला पुन्हा एकदा तपासून डॉक्टर नवरे काहीशी गंभीर होत मला
म्हणाले, मला असं वाटतं की हे बाळंतपण आपण मुंबईला करावं, कारण बाळंतपण कठीण आहे. मूल अथवा आई कुणीतरी एक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्मिलाला रक्त देणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही तिला मुंबईला घेऊन जा. ते ऐकून मीही उदास झालो, पण विचारपूर्वक डॉक्टरांचे दोन्ही हात हातात धरून त्यांना म्हटलं, डॉक्टर, हे बाळंतपण तुमच्यासारख्या सत्वशील आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीला दवाखान्यातच व्हावं असं मला वाटतं. शिवाय महत्त्वाचं म्हणजे माझा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास आहे. आणि महाराज कुठे नाही, ते शेगावला आहेत, मुंबईला आहेत, पण इथे सुद्धा आहेतच की. तेव्हा नाही म्हणू नका. ते ऐकून डॉक्टरही भावूक झाले. म्हणाले, ठीक आहे, तुमचा एवढा विश्वास आहे तर करूया आपण. मी तुम्हाला शब्द देतो की मी प्रयत्नात कुठलीही कसूर करणार नाही आणि तुम्हीही गजानन महाराजांवर आपल्या सर्वांसाठीच प्रार्थना करा. मी घरी येऊन लगेच महाराजांच्या समोर आसनस्थ झालो. माझ्या नजरेसमोर विषया अध्यायातील रामचंद्र पाटलाच्या कन्येविषयीच्या ओव्या आल्या. ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर, प्रस्तुतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला, मोठ्या कष्टाने प्रस्तुती झाली तिची निश्चिती. मी महाराजांना हात जोडले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना म्हटलं, महाराज, आज तसाच काही प्रसंग उद्भवला आहे. या लेकरावर कृपा करा. उर्मिला माझी पत्नी आहे. तिला तुम्ही तुमची सून किंवा मुलगी समजा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा भरवसा रिक्त जाऊ देऊ नका. सर्व काही योग्य पद्धतीने होऊन जाऊ द्या. माझी प्रार्थना महाराजांच्या चरणी रुजू झाली. 26 ऑगस्ट 1983 रोजी रात्री 11:30 वाजता सुखरूप प्रसूती होऊन आम्हाला मुलगा झाला. प्रसूतीनंतर डॉक्टर नवरे आनंदानं मला म्हणाले, काविळीचा जराही त्रास बाळतिनीला झाला नाही. तुझी श्रद्धा अपार आहे. महाराजांनी तुझी हाक ऐकली. दोन्हीही सुखरूप आहेत. प्रसूतीनंतर सौभाग्यवतीला 7व्या दिवशी वांता झाल्या व जणू संपूर्ण कावीळ बाहेर पडला. त्यानंतर तिला कसलाही त्रास झाला नाही. गजानन महाराज हाकेला धावले. त्या दिवसापासून जणू दरवर्षी शेगावची वारी करण्याचा माझा अलिखित नेम होऊन तो मी आज 28 वर्ष नेमाने पाळतो आहे. शक्यतो सोबत कुणाकुणाला घेऊन जाण्याचाही प्रयत्न करत आहे. मी लक्ष्मण तामणकर, ज्या माझ्या खामगावच्या आत्यामुळे मी गजानन महाराजांचा भक्त झालो, ती आज यात नाही. ती जरा असती तर तिला हे सर्व पुन्हा ऐकून खूप आनंद झाला असता आणि तिने मला भरभरून आशीर्वाद देत म्हटलं असतं, लक्ष्मण, तुझ्या फोडापासून तर बाळतपणापर्यंत सर्व वृत्तांत ऐकला. खरं तर तुझा गळूचा जो अनुभव आहे तो म्हणजे वास्तविक माझ्या हाकेलाच महाराज धावल्याची कथा आहे. तुला सांगते, त्या रात्री मी महाराजांसमोर तुझ्यासाठी रडले होते. वेदना तुझ्या होत्या, पण अश्रू माझ्या डोळ्यात होते. बाळा, कितीही मोठा झालास तरी महाराजांना विसरू नकोस. त्याच्याच कृपेने हे सर्व आहे. तेव्हा त्यांचं नामस्मरण सतत करीत राहा आणि म्हणत राहा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. लक्ष्मण चिंतामण तामणकर, राहणार सौंदाळे, तालुका देवगड, सिंधुदुर्ग. या माऊली भक्ताला हा अनुभव आलेला आहे. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत घेत राहा. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन.